या वर्षीचा उन्हाळा भयंकर आहे महाराज. हे फार महत्वाचं आहे बरं, शिकण्यासारखं आहे. या वर्षीचा उन्हाळा भयंकर जाणार आहे. काही गावामध्ये आज अशी परिस्थिती की पिण्याकरता पाणी नाही. म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला माझी विनंती आहे, बघा, पिण्याचं पाणी, सांडपाण्याचं पाणी आपण जपून वापरा. आता जर पाणी आपण जपून वापरलं तर आपल्याला उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासणार नाही. कदाचित आपल्या घरातील एखादा नळ जर लिकेज असेल तर नळ दुरुस्त करून घ्या. पाणी जपून वापरा. पाणी राहिलं तर माणूस जीवन जगू शकतो. पाणी मिळालं नाही तर कदाचित भविष्यात आपल्यावर पाण्या वाचून तडपडण्याची वेळ येईल. इतकी भयंकर परिस्थिती सध्या या वर्षीच्या उन्हाळ्यात निर्माण होणार आहे. फेब्रुवारी महिना संपत आलाय. काय ऊन होतं आज विचार करा. आज इतकं भयंकर ऊन आहे. अजून मार्च आणि एप्रिल जाणार आहे, मे तर पुढे. म्हणून ही गोष्ट माझी कीर्तनातली घरी शिकून जा. आपल्या घराच्या टेरेसवरती एखाद्या टोपल्यामध्ये, एखाद्या बकेटमध्ये थोडंसं पाणी ठेवा. वरून फिरणारे पक्षी, प्राणी, कावळे, चिमण्या, त्यांना पिण्याकरता ते पाणी मिळेल. त्यांची काळजी घेणं आपलं कर्तव्य आहे दादा. निसर्गाने साथ दिली तर आपण जीवन जगू शकतो. निसर्ग कोपला तर माणूस जीवन जगू शकत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. ही गोष्ट लक्षात ठेवा. कीर्तनातून काय शिकायचं तर या गोष्टी शिका. जाऊ द्या ते वेदांत ते तिकडे जाऊ द्या, पण हे शिका. हे महत्वाचं आहे बघा. पाणी जपून वापरा. प्राण्यांची, पक्ष्यांची काळजी घ्या. या उन्हाळ्यामध्ये भरपूर पाण्याची टंचाई आहे. आणि ऐका, पाण्याबरोबर आपला शेतकरी जगला पाहिजे. या गोष्टीची काळजी घ्या गाड्या. शेतकरी लय अडचणीत आलाय महाराज. सगळीकडून शेतकरी अडचणीत आलाय. ज्या वर्षी शेतकरी शेतामध्ये धान्य पिकवतो, शेतकऱ्याचं धान्य चांगलं येतं, त्या वर्षी शेतकऱ्याच्या पिकाला सरकार भाव देत नाही. आणि ज्या वर्षी सरकार शेतकऱ्याच्या पिकाला भाव देतो त्या वर्षी शेतकऱ्याला निसर्ग साथ देत नाही. शेतकरी सगळीकडून अडचणीत आलाय महाराज. एक गोष्ट सांगू दादा, शेतकरी कालही राजा होता, शेतकरी आजही राजा आहे, आणि शेतकरी उद्याही राजा आहे. फक्त शेतकऱ्याला निसर्गाने साथ दिली पाहिजे. आणि शेतकऱ्याने शेतामध्ये जे पीक घेतले त्या पिकाला सरकारने भाव दिला पाहिजे. शेतकरी राजाचे महाराज, शेतकरी राजाचे. 2 एकर शेतीवाल्याची आज एवढी ताकद आहे. 2 एकर शेतीमध्ये शेतकरी आपल्या घरासमोर 4 चाकी गाडी उभी करू शकतो. फक्त त्याच्या पिकाला भाव मिळाला पाहिजे. करू शकतो, ही शेतकरी करू शकतो. म्हणून शेतकरी जगला पाहिजे, याची काळजी घ्या. कुठलंही साहित्य खरेदी करत असताना शेतकऱ्याकडून घ्या. बाजारला गेल्यानंतर शेतकरी बघा. गुतेदार बघू नका, तिकडून आणणार आणि इकडे धापाच तसले बघू नका. शेतकरी कोण आहे? एखादी म्हातारी आजी असेल तर तिच्याकडून भाजीपाला विकत घ्या. एखादा म्हातारा शेतकरी असेल त्याच्याकडून भाजीपाला विकत घ्या. शेतकरी जगला तर देश जगणार आहे दादा. कितीही श्रीमंत झालो तरी आपण पैसा खाऊ शकत नाही. पैशाची भाकरी अजून तयार झालेली नाही. सोन्या चांदीची भाकरी अजून तयार झालेली नाही. म्हणून कितीही पैसा आला आणि कितीही सोनं नाणं आलं तरी पैसा आणि सोनं आपण खाऊ शकत नाही. खाण्याकरता बाजरीची भाकरी, गव्हाची आणि ज्वारीची आपल्याला भाकरीच खावं लागणार आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. म्हणून शेतकरी जगला पाहिजे, याची काळजी घ्या. या वर्षी दुष्काळ पडला म्हणून आपला शेतकरी राजा आत्महत्या करायला लागला. माझी इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला विनंती आहे दादा, कितीही मोठा दुष्काळ पडू द्या, कितीही मोठं संकट येऊ द्या, पण जीवनामध्ये कधी आत्महत्या करू नका. आत्महत्यासारखं घोर पाप कधीच करू नका. तुम्ही आत्महत्या करून निघून जातात दादांनो, पण तुम्ही गेल्यानंतर घरामध्ये तुमची बायको असते, 2 छोटी छोटी मुलं असतात, त्या लोकांचा फार वनवास होतो. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. शेतकऱ्यांना आत्महत्या करू नका. या वर्षी पाऊस नाही पडला, पुढल्या वर्षी नक्की पडेल. पुढल्या वर्षी नाही पडला त्याच्या पुढच्या वर्षी नक्की पडेल. पण एकदा जर आपण आत्महत्या केली तर हा नरदेह पुन्हा आपल्याला मिळणार नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून शेतकऱ्यांना आत्महत्या थांबवा. एक मुलगी आपल्या बापाला विनंती करते की बाबा तुम्ही आत्महत्या करू नका. आपण आहे त्या परिस्थितीमध्ये जगू बाबा, पण तुम्ही आत्महत्या करू नका. छोटीशी कविता आहे पण फार गोडे, लक्ष देऊन ऐका. ती मुलगी आपल्या बापाला सांगते, घोर मनाला लावू नका, पाठ जगाला दावू नका. घोर मनाला लावू नका, पाठ जगाला दावू नका. तुमच्या साथीला मी आहो ना बाबा, तुम्ही जहर खाऊ नका. ती मुलगी आपल्या बाबाला म्हणते, हो बाबा ऐका ना बाबा. आली लग्नाला लाडाची ताई, हुंड्या वाचून जमाना काही. आली लग्नाला लाडाची ताई, हुंड्या वाचून जमाना काही. असे उदास होऊ नका, टोपी गहाण ठेवू नका. ताई तयार आहे लढायला बाबा, तुम्ही जहर खाऊ नका. ती मुलगी म्हणते, बाबा माझं लग्न नाही झालं तर आयुष्यभर मी लढण्याकरता तयार आहे बाबा, पण तुम्ही मरू नका बाबा.
बाबा कर्ज काढून तुम्ही दिवाळीला आमच्यासाठी नवे कपडे आणले, मिठाई आणली, बाबा कर्ज घेऊन दिवाळी आली, पण पावसानं साथ दिली नाही, निसर्गानं साथ दिली नाही, नापिकी झाली, बाबा तुम्ही आत्महत्या करू नका. बाबा ऐका, कर्ज घेऊन दिवाळी आली, वर यंदा ही नापिकी झाली. कर्ज घेऊन दिवाळी आली, वर यंदा ही नापिकी झाली. नवे कपडे घेऊ नका, काही खायला देऊ नका, पाणी पिऊन दिवाळी करू ना बाबा, तुम्ही जहर खाऊ नका. बाबा दिवाळीला मिठाई नाही खाता आली तर आम्ही खाणार नाही बाबा, आमच्यासाठी नवे कपडे घेऊ नका बाबा, पाणी पिऊन यावर्षी आपण दिवाळी साजरी करू बाबा, पण तुम्ही मरू नका बाबा. एका मुलीची ही विनंती आपल्या बापाला आहे. म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला, सगळा शेतकरी वर्ग, शेती करणारे तुम्ही माणसं आहात. जरी मी कीर्तन करणारा असलो तरी आपल्या गावाच्या जवळच आहे, लांब नाही माझं गाव, 30 किलोमीटर अंतरावरती माझं गाव आहे. आळंदीला जरी राहत असलो तरी याच जिल्ह्यातला मी सुद्धा आहे. फक्त तुमचा वडवणी तालुका आणि माझा माजलगाव तालुका इतकाच फरक आहे आपला. प्रत्येक माणूस शेतकरी करणार आहे, शेती करणार आहे. म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला माझी विनंती, आजच्या कीर्तनातलं काही जरी नाहीत ना शिकलात तर एवढं शिकून जा गाड्या, कितीही मोठं संकट येऊ द्या, फक्त तुम्ही आत्महत्या करू नका. तुम्ही जगलात तर देश जगेल. तुमच्यावर सगळा देश जगतोय महाराज. कितीही लोकांकडे पैसा आला तरी श्रीमंत लोकांमुळे देश जगत नाही, देश जगतोय फक्त शेतकऱ्यामुळे. शेतामध्ये ज्वारी पिकवली तरच देश जगू शकतोय. शेतामध्ये बाजरी पिकवली तरच लोक बाजरीची भाकरी खाऊ शकतात. शेतकऱ्यांनी शेतामध्ये गहू पिकवला तरच आपण चपाती खाऊ शकतो. म्हणून श्रीमंत लोकांमुळे देश जगत नाही, देश जगतोय फक्त शेतकऱ्यामुळे. म्हणून आपला शेतकरी वाचला पाहिजे, ही प्रत्येकाने सर्वांनी काळजी घ्या आणि आत्महत्या थांबवा. जाता जाता अजून एक तुम्हाला विनंती करतो, आपल्या परिसरामध्ये आमचे हरिभक्त पारायण मृदंग विशारद मृदंग अलंकार आमचे माऊली महाराज खोटे महाराजांचं इथं वडवणी तालुक्यामध्ये सोन्ना खोटा गाव आहे. आणि त्या गावामध्ये येणाऱ्या उज्ज्वल भविष्यामध्ये तरुण पोरांचं नुकसान होत चाललंय. बघा आजचा तरुण व्यसनाधीन होत चाललाय. 10-12 वर्षाचा मुलगा आज क्वार्टर प्यायला लागलाय, बिअर प्यायला लागलाय, 90 प्यायला लागलाय. लक्ष देऊन ऐका, 12-12 वर्षाचे पोरं आज दारू प्यायला लागलेत, पुड्या खायला लागलेत. म्हणून आपल्या देशाचं भविष्य हे धोक्यात आहे. आणि देशाचं भविष्य धोक्यात जाऊ नये, आपल्या देशामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करणारी विद्यार्थी घडावे असा संकल्प आमच्या माऊली महाराजांच्या मनामध्ये आला. आणि म्हणून आपल्या वडवणी तालुक्यामध्ये वारकरी संप्रदायाचं शिक्षण देणारी एखादी संस्था असली पाहिजे असा संकल्प महाराजांच्या मनामध्ये आला. म्हणून त्यांनी त्यांच्या गावामध्ये, त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन करण्यासाठी, भजन करण्यासाठी, मृदंग वाजवण्यासाठी विद्यार्थी तयार व्हावे म्हणून एक शिक्षण संस्था त्यांनी त्या ठिकाणी ओपन केलेली आहे. येणाऱ्या जून महिन्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला ॲडमिशन चालू होणार आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून सध्या त्यांच्या संस्थेचं भव्यदिव्य स्वरूपामध्ये बांधकाम सुरू आहे. अजून एकच महिन्यामध्ये त्या ठिकाणी भव्यदिव्य स्वरूपामध्ये मोठी इमारत उभी राहणार आहे. आणि तिथं ती संस्था उभी राहिल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिक्षण मिळणार आहे. मग कीर्तन शिकवण्याकरता मीही त्या ठिकाणी अधूनमधून येणार आहे. संगीताचे धडे घेण्याकरता आमचे माऊली महाराजही त्या ठिकाणी जाणार आहेत. अधूनमधून सगळेच महाराज मंडळी परिसरातले त्या संस्थेवर विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी जाणार आहेत. म्हणून आपल्या विद्यार्थ्याचं भविष्य चांगलं घडावं, आपला मुलगा कीर्तनकार व्हावा, पखवाज वादक व्हावा, गायक व्हावा, आपला मुलगा काहीतरी घडावा असं जर तुम्हाला वाटत असेल, तुमच्याकडे जर 2 मुलं असतील, तुम्हाला जर 2 मुलं असतील तर एक मुलगा तुमच्या जवळ राहू द्या, पण एका मुलाला वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्यासाठी माऊली महाराजांच्या संस्थेमध्ये पाठवा. आज विद्यार्थी वारकरी संप्रदायाचं शिक्षण घेण्यासाठी संस्थेमध्ये गेले तर हेच उद्याचे कीर्तनकार आहेत, हेच उद्याचे गायक आहेत आणि हेच उद्याचे वादक आहेत. तुम्ही म्हणाल महाराज संस्थेमध्ये टाकल्यानंतर महाराज कीर्तनकार होऊ शकतो आमचा पोरगा, अशी काय गॅरंटी? ही मलाही माहिती. 100 पोलं जर माऊली महाराजांच्या संस्थेत शिकायला गेले तर सगळेच कीर्तनकार होत नसते, सगळेच गायक होत नसते, सगळेच वादक होत नसते. 100रातले 10च पोरं घडत असते. पण लक्ष देऊन ऐका, बाकीचे 90 जरी कीर्तनकार नाही झाले, बाकीचे 90 जरी गायक नाही झाले, बाकीचे 90 मुलं जरी पखवाज वादक नाही झाले, पण आयुष्यभर बाकीचे 90 मुलं कधीच व्यसन करणार नाहीत आणि आपल्या मायबापाला आयुष्यभर सांभाळतील याची गॅरंटी मी देतो. काय पाहिजे? आयुष्यभर ते कुठलं व्यसन करणार नाहीत आणि आयुष्याच्या शेवटी म्हातारपणाला आपल्या मायबापाला ते सांभाळतील. एवढं जरी आजच्या पोराने केलं
तरी आपला देश टिकेल, आपल्या देशाची संस्कृती टिकेल. म्हणून आपल्या मुलाला वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्यासाठी माऊली महाराजाच्या संस्थेमध्ये तिथं नेऊन टाका. जूनला ॲडमिशन सुरू आहेत. चांगल्या प्रकारे मुलांच्या जेवणाची व्यवस्था आहे. सकाळी नाश्ता आहे, दुपारी जेवण आहे, रात्री जेवण आहे. मुलांना फॅन आहे, झोपण्याकरता गादी, सगळी व्यवस्था आहे तिथं. फिल्टरचं पाणी आहे पिण्याकरता. फक्त आपण फी भरायची, मुलाचं ॲडमिशन करायचं, एवढंच आपलं काम आहे. म्हणून जवळ आपल्याला योग आलाय. असा योग पुन्हा पुन्हा येत नाही. लांब आळंदीला जाण्याची गरज नाही, देहूला नाही, पंढरपूरला नाही. आपल्या तालुक्यातच महाराजाची संस्था आहे. म्हणून अवश्य आपल्या मुलाचा प्रवेश माऊली महाराजाच्या संस्थेमध्ये आपण करा, अशी विनंती. आणि जाता जाता दुसरी